नमस्कार. भक्तिमय विचार या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. गायत्री मंत्र. गायत्री मंत्राबद्दल लोकांना खूप कुतूहल असते, पण त्याबद्दलची विशेष माहिती नसते. बहुतेकांना ओम तस्तुवितूर ही सविता गायत्री म्हणजेच सूर्य गायत्री, पण अशा एकंदर 24 गायत्र्या आहेत असे म्हणतात. उदाहरणार्थ सूर्य गायत्री, विष्णू गायत्री, महादेव गायत्री, गणेश गायत्री, आदित्य गायत्री, श्री लक्ष्मी गायत्री, पांडुरंग गायत्री, ब्रह्मा गायत्री, नृसिंह गायत्री, कृष्ण गायत्री, अग्नि गायत्री, इंद्र गायत्री, हनुमान गायत्री, राम गायत्री, चंद्र गायत्री, यम गायत्री, वरुण गायत्री, राधा गायत्री, दुर्गा गायत्री, पृथ्वी गायत्री, सीता गायत्री, षण्मुख गायत्री, वैश्वानर गायत्री, गौरी गायत्री. गायत्र्या निरनिराळ्या देवांच्या असतात. आपल्याला हव्या त्या गायत्रीच्या मंत्राचा जप करतात, पण मुख्यतः सूर्य गायत्रीची उपासना सर्वत्र केली जाते. गायत्रीची उपासना म्हणजेच ध्यान, धारणा, जप. जप करण्यापूर्वी प्रथम प्राणायाम करण्याची पद्धत आहे. जप करताना मंत्राचे प्रत्येक अक्षर पूर्णपणे उच्चारले गेले पाहिजे. धूत वस्त्र नेसून गायत्री मंत्र एका लयीत व सुरात म्हणतात. एका लयीत म्हटल्यामुळे मंत्र म्हणताना संपूर्ण शरीर आंदोलित होत असते. आरंभी जास्त जप न करता होईल तेवढे सोयीचे असते. नंतर तो जास्त होत जातो. जपाची सवय झाल्यावर गायत्री मंत्राचा रोज जप 3000 होतो. आपणास ज्या गायत्रीचा जप करायचा असेल त्याचे चित्र समोर असल्यास जास्त चांगले, म्हणजे ध्यान चांगले लागते. त्या देवतेचे रूप ध्यानात आणून चित्त तिकडे ठेवणे म्हणजेच ध्यान. ध्यान करता येऊ लागले की चित्र मनात आपल्या स्थानात जणू काही बांधून ठेवल्यासारखे ठेवता येते. हा सर्व अभ्यास हळूहळू होतो. यालाच धारणा म्हणतात. आठ दिवसात किंवा कमी दिवसात 24,000 जप झाला की एक गायत्री पुरच्चरण होते. शुभम भवतु. ओम शांती शांती शांती.